बोरिवलीवरून 1:50ची सूर्यनगरी एक्सप्रेस पकडून मी आज आले जोधपूरला। जोधपूर येण्याचा काही प्लॅन नव्हता, अचानक प्लॅन ठरला आणि मी आज आले जोधपूर। तर दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजता मी पोचली जोधपूरला आणि हा आहे सर्व जोधपूर स्टेशन आणि ही आहे मी जी आली ट्रेनने ती सूर्यनगरी एक्सप्रेस। नमस्कार, मी प्रियंका आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते। आज खूप दिवसातनं मी आज व्हिडिओ बनवते आहे। तर आज बघा मी आज जोधपूरला आले आणि आज जोधपूरला मी आल्यानंतरचा सर्व मी इथे फिरणार आहे, कुठे काय करणार जाणार ते सर्व ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा। तर हे आहे सर्व जोधपूर स्टेशन, खूप मोठं असं स्टेशन आहे आणि आता आम्ही बाहेर पडतोय स्टेशनच्या आणि जाणार आहे रूमवर। आणि आता सकाळची वेळ आहे आणि बघा आता इथनं स्टेशनवरून ऑटो करून आम्ही जाणार आहोत हॉटेलला आणि इथे बघा हे सर्व ऑटोवाले आहेत। आता ऑटो करतोय आणि जाणार डायरेक्ट हॉटेलवर आणि तिथे फ्रेश होऊन आम्ही जाणार आहोत नंतर फिरायला। तर कुठे कुठे फिरतो ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तर हे सर्व आहे जोधपूर शहर जिथे आम्ही आलो आहे। आणि आत्ताच आम्ही जिथे आम्ही हॉटेल बुक केलं होतं तिथे पोचलो आहे। आता इथे आल्यानंतर पूर्ण फ्रेश होणार आणि बघा इथे जोधपूर हे राजस्थानमध्ये आहे आणि इथे हॉटेलमध्ये येताच राजस्थानचं कल्चर बघायला मिळालं। ते रूम ही आमची रूम आहे आणि आता आम्ही फ्रेश होणार आणि जाणार आहोत फिरायला। तर बघा आम्ही आज सर्वात पहिले आणि आम्ही आज आलो बघा मेहरानगड बघायला। खूप मोठा असा हा गड आहे आणि तो आता मी पण पाहणार आहे आणि या व्हिडिओमार्फत तुम्हाला पण दाखवणार आहे। तर चला आपण बघूया मेहरानगड। खूप इथे ऊन आहे आणि मेहरानगड बघा हा लांबून हा असा दिसतोय, पूर्ण दगडावर आहे हा आणि खूप मोठा असा परिसरमध्ये हा पसरलेला आहे। सांगितलं काढून आणि हा गड पाहण्यासाठी इथे तिकीट काउंटर आहे आणि 200 पर पर्सन तिकीट आहे। पण जर स्कूल आणि कॉलेज ID कार्ड असेल तर त्यांना डिस्काउंट मिळतं आणि हाफ प्राईसमध्ये हा गड आपण बघू शकतो। तर आम्ही तिकीट काउंटरमधून तिकीट घेतलं आहे आणि आता चाललो आहे गड बघायला। तर हा सुरुवातीचाच हा असा गड आहे आणि इथे नागमोडी वळणामध्ये ह्या गडाला सर्व हे दरवाजे बनवलेले आहेत जेणेकरून जे पूर्वी हल्लेखोर होते किंवा गडचं संरक्षण होण्याकरता हे असे नागमोडी वळणामध्ये सर्व हे रस्ते बनवले होते। आणि हा बघा हा एवढ्या 1000 वर्षापूर्वीचा हा दरवाजा आहे आणि आता आपण हा अशा आतमध्ये जायचं आहे। आणि जोधपूरला खूप गरमी आहे पण इथे हा ज्या मेहरानगडमध्ये आल्यानंतर इथे खूप थंड अशी हवा येते, खूप छान वाटते। आणि इथून बघा आणि मी तुम्हाला इथून दाखवते बघा हे राजस्थानी सर्व कल्चर इथे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं। आणि इथनं बघा तुम्हाला दाखवते मी, इथून दिसते पूर्ण ब्ल्यू सिटी। आणि हा मेहरानगड हा आतून बघा हा असा आहे, खूप सुंदर आणि भव्य असा हा गड आहे।
चला आता आपण आतमध्ये पण पाहूया की आणखी या गडावर काय काय आहे, कसं आहे ते सर्व आज. आणि या फोर्टवर बघा इथे आहे म्युझियम, जे पुरातन सर्व जे काही त्यांचे पोशाख होते, हत्यार होते, ते सर्व याचं संग्रहालय आहे. आणि आज मी ते सुद्धा बघणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. तर चला आता आपण जाऊया ह्या संग्रहालयामध्ये. ती बघा अजून, आणि ह्याच्यामध्ये सर्व पुरातन भांडी, तेव्हा वापरली जाणारे हत्यारं, पोशाख, सर्व असं हे म्युझियममध्ये भरपूर असे जुन्या साहित्य असे ठेवले आहेत. खूप हा मोठा संग्रहालय आहे, ज्यामध्ये त्या पुरातन काळातल्या पालखी, सर्व तिथलं कल्चर हे आपल्याला इथे आल्यानंतर बघायला मिळतं. आणि पूर्वीच्या काळी जे राजा महाराजा असायचे त्यांना ह्या पालखीमधून ते प्रवास करायचे, त्या सर्व पालखींचं प्रदर्शन इथे आहे. खूप सुंदर असं ह्या पालखी बघायला मिळतात, ज्या जुन्या काळामध्ये वापरल्या जायच्या. इकडनं गेलं, चला इथे हे बघा, इथे शिरतात. आणि फोर्टच्या वर आल्यानंतर बघा, त्याच्या वरच्या पॉईंटवरून आपल्याला पूर्ण जोधपूर सिटी दिसते. आणि पूर्ण ह्या जोधपूर सिटीचा आपल्याला आनंद घेता येतो. आणि हे बघा, हाय आपण इथून एंटर केलं होतं आणि मी आता ह्या खूप टॉपला इथे आली आहे. आणि इथून तुम्हाला ह्या सर्व जोधपूर सिटी दाखवते. खूप भव्य आणि मोठी अशी सिटी आहे. आणि इथे बघा, हे एकदम हवेशीर, एकदम हवा महल असल्यासारखं इथून छान थंड हवा येते. आणि ही सर्व आहे ब्लू सिटी, जी जोधपूरची खूप फेमस आहे, ब्लू सिटी. आणि आता चला आपण जाऊया खाली, तिथे काय आहे बघूया. हे बघा, इथून सुद्धा आपल्याला ही ब्लू सिटी दिसते, पूर्ण फोर्ट दिसतोय. इथं खूप मस्त असा हा व्ह्यू बघायला मिळतो. आणि बघा, हे इथनं आपण आले होते आणि आता किल्ल्याच्या आणखी थोडं टॉपवर ऊन पण जास्त आहे. तर बघूया इथून कुठला एरिया आपल्याला दिसतोय. ते काय सर्वे काय तिकडे पप्पा पण खाली गेले, चल. आणि आणखी टॉपवर आल्यावर बघा, हे पुरातन काळातली त्यावेळेच्या राजा महाराजांच्या वेळेस जी भांडी आहेत, ज्यामध्ये तेव्हाचा स्वयंपाक बनवला जायचा. आणि इथे आल्यानंतर खरंच खूप थंड हवा आणि खूप गारवा जाणवते. आणि त्यावेळेसच्या ज्या तोफ होत्या त्यासुद्धा इथे खूप अशा ठेवण्यात आल्यात. आणि हा आहे ह्या फोर्टवरचा सर्वात वरचा भाग, जिथून आपल्याला पूर्ण जोधपूर सिटी खूप मोठ्या ह्याच्यातून बघायला मिळते. खूप मस्त असा व्ह्यू मिळतो. आणि इथे खूप अशा तोफ ठेवलेल्या आहेत, ज्या पूर्वी राजे महाराजे त्यांच्या गडाच्या संरक्षणासाठी वापर करायचे. आणि हा असा आहे, असा भव्य असा मेहरामगड. आणि आता बघा, हे पूर्ण गड पाहून झाला आहे आणि आता आम्ही खाली उतरतो आहे. तर खूप असा भव्य आहे. सर्वच काही व्हिडिओमध्ये मला दाखवता नाही आलं, पण मी बरंचसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.